नमस्कार. एक्झाम्पल सॉल्व करताना प्रॉपर्टीज कशा अप्लाय करायचे आहे लक्षात येईल. सो म्हटलं इव्हॅल्युएट आणि हा 3/3 डिटर्मिनंट दिलाय. आता डायरेक्ट आपण डिटर्मिनंटची प्रॉपर्टी म्हणजे फॉर्म्युला वापरून सतत सॉल्व करू शकतो, याचा आन्सर आणू शकतो. पण काही प्रॉपर्टी अप्लाय करता आली आणि तो सिंपल झाला तर सॉल्व करायला, कारण सगळे म्हणजे काय होणार 113 इंटू या 4 एलिमेंटचं डिटर्मिनंट मल्टिप्लाय करायचं म्हणजे भरपूर मल्टिप्लिकेशन येणार. सो एवढं करायचं नसेल तर काही प्रॉपर्टी अप्लाय करता येते का बघूया. सो डिटर्मिनंटचे जे सगळे इलेमेंट आहेत ते इलेमेंट एकदा ऑब्झर्व करायचे आणि त्याच्यात काही कॉमन येत आहे का, किंवा त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून 2 रोज किंवा 2 कॉलम काही सेम होत आहेत का ते चेक करायचं. तसं झालं तर आपल्याला लगेच त्याचा आन्सर काढता येईल. आता इथे ऑब्झर्व केलं तर 113 1 2 1 1 1 5 1 म्हणजे असं कॉलम वाईज बघितलं तर तसं काहीच रिलेशन नाही आहे कुठल्याही इलेमेंटमध्ये. म्हणजे एपी मध्ये आहेत वगैरे, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असं तिथे काही दिसत नाही. रो वाईज बघूया आपण. सो 113 आहे, 120 आहे आणि 127 म्हणजे याच्यात +7 केलं की हे माहिती आहे, याच्यात +7 केलं की ही टर्म येते. तसंच इथे पण आहे का, कारण फक्त एका टर्मला किंवा एका इलेमेंटला असून चालत नाही, सगळ्या रोला किंवा कॉलमला ती प्रॉपर्टी पाहिजे, म्हणजे मग आपल्याला अप्लाय करता येईल. इथे पण 21 +7 +7 इथे आहे. इथे पण 1 +7 8 आणि प्लस. सो आपण इथे 2 रोज आयडेंटिकल करता येऊ शकतात, कारण एपी मध्ये दिसत आहेत सगळे नंबर, त्यामुळे इथे सगळा डिटर्मिनंट सॉल्व करायची गरज नाही. ही जी R2 रो आहे आणि R3 रो आहे, त्या R2 मधून R1 आपण मायनस केलं तर अर्थात सगळीकडे 7 7 असा डिफरन्स येईल. आणि त्याच वेळेला आपण काय करणार आहोत, कारण एकदा ही R2 चेंज केली की नेक्स्ट स्टेपला लागते आपल्याला चेंज R2 यूज करण्यासाठी काही चालणार नाही, कारण ती 7 7 अशी आहे. त्यामुळे दोन्ही ऑपरेशन्स एकाच वेळेला करायचे. त्यामुळे R2 मायनस R1 करायचं आणि त्याच वेळेला R3 मायनस R2, कारण आता ह्या स्टेजला R2 म्हणजे ही रो आहे, R3 म्हणजे ही रो आहे, त्यामुळे R2 मायनस R1 ही प्रोसेस करणार आहोत. त्याच वेळेला इथे R3 मायनस R2 पण करूया. एकाच वेळेला 2 प्रोसेस करायच्या, कारण एकदा R2 मायनस R1 केलं की तुमची R2 चेंज होणार आहे आणि मग नेक्स्ट स्टेपला ती चेंज R2 तुम्हाला काही उपयोगाची नाही. मग ती R3 मायनस R2 करताना 7 डिफरन्स वगैरे काही येणार नाही. त्यामुळे एकाच वेळेला आपण ही सगळी ऑपरेशन्स करायची. सो काय काय करणार आपण, तर R2 मायनस R3 मायनस काय करायला लागेल, R2 करायला लागेल, म्हणजे 7 7 डिफरन्स येईल सगळा. अँड R2 मायनस R1 असं करायचं. म्हणजे कोणकोणत्या रो चेंज होणार आहेत तेवढ्याच फक्त चेंज करायच्या. ज्या रोजवर चेंज केलेलं नाही आपण त्या अनचेंज तशाच राहणार आहेत. म्हणजे आता इथे R1 काही चेंज करणार नाही, त्यामुळे R1 तीच राहणार, 113 121 151 वगैरे. आता काय करणार आहोत, R3 मायनस R2 आणि R2 मायनस R1. R2 मायनस R1 म्हणजे किती येणार आहे, 120 मायनस 113. फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यामुळे लिहूया हे सगळं. 128 मायनस 121 158 मायनस 151 आणि त्याच वेळेला R3 मायनस R2 म्हणजे ही R2 यूज करणार आपण. सो 127 मायनस 120 135 मायनस 128 त्या नंबरने त्या प्लेसला ते मायनस करायचं. 165 मायनस 158 हे जेव्हा आपण करतो R3 मायनस R2 म्हणजे काय की त्याच कॉलम मधल्या फक्त तिथल्या इलेमेंटला मायनस करायचं असतं. त्यामुळे आता आपण काय काय आलाय तो म्हणजे काय आलाय डिटर्मिनंट बघूया. फर्स्ट रो ॲज इट इज 113 121 151 अँड सेकंड रो काय झाली बघू याची. याचं 7 आलं 7 आलं याचं 7 आलं. सो 7 7 7 याच्यात पण 7 आलं 7 अँड 7 7 7 7. आता ही R2 आणि R3 ह्या नवीन डिटर्मिनंटचे आपण इक्वल करत आणले. हा डिटर्मिनंट इज इक्वल टू दिस डिटर्मिनंट, कारण हे जेव्हा चेंजेस करतो तेव्हा डिटर्मिनंट रिमेन्स सेम. त्यामुळे हे इथे इक्वल आलं, हे इक्वल आलं. आता R2 आणि R3 हे इक्वल असल्यामुळे त्याची व्हॅल्यू किती आली, 0. सो ही 0 व्हॅल्यू कशाची आली, या डिटर्मिनंटचीच व्हॅल्यू 0 आली. सो सिंपल 2 स्टेपमध्ये आलं. त्यामुळे इलेमेंट्स काय ते थोडे ऑब्झर्व करायचे, काय त्याच्यात चेंजेस करता येईल, कुठे R2 C2 म्हणजे कॉलम आणि रो मध्ये काय चेंजेस करता येतील का. त्यामुळे 2 कॉलम आयडेंटिकल किंवा ॲडिशन असेल तर स्प्लिट करून मग सोपं जात आहे का करायला, किंवा 2 डिटर्मिनंट असतील तर ॲड करून सिंपल होत आहे का, असं थोडंसं बघायचं आणि मग कमी स्टेपमध्ये तुमचं आन्सर येईल. अदरवाईज डिटर्मिनंटचा फॉर्म्युला आहे तो यूज करून तुम्ही केव्हाही त्याचा आन्सर काढू शकता. पण या डिटर्मिनंटचा आन्सर 0 आलं. फक्त आपण ह्या प्रोसेस केल्यामुळे सिंपल झालं आणि मग आपण प्रॉपर्टी यूज केली त्याची.
नेक्स्ट पुन्हा इव्हॅल्युएट सांगितलंय 1 1 1 ए बी सी बी प्लस सी सी प्लस ए प्लस बी. डायरेक्ट आपण अर्थात आन्सर काढू शकतो, पण थोडेसे काही चेंजेस होत आहेत का बघूया. आता ऑब्झर्व केलं तर हा कॉलम आणि हा रो जर ऍड केली, कारण इथे बी प्लस सी आणि इथे ए आहे, त्यामुळे हे सगळं जर ऍड केलं तर ए प्लस बी प्लस सी होईल. सिमिलरली इथे सी प्लस ए आणि इथे बी आहे, सो हे दोन ऍड झाले तर ए प्लस बी प्लस सी, म्हणजे कॉलम C3 आणि C2 हे जर दोन ऍड केले तर ए प्लस बी प्लस सी असं कॉमन सगळीकडे दिसतंय. आणि ते कॉमन आपल्याला कधी के असं असतं ना, कॉमन आपण कधी बाहेर कंप्लीट रोला किंवा कंप्लीट कॉलमला एखादा कॉमन टर्म असेल तर ती आपण डिटर्मिनंटच्या बाहेर काढू शकतो. हे आपल्याला माहिती आहे, त्यांनी डिटर्मिनंटची व्हॅल्यू अनचेंज राहते. आणि मग इथे ह्या कुठल्या कॉलमला तो मॅच झाला तर आन्सर त्याचं 0 येईल. सो आपण आधी हे करूया की C3 हा कॉलम चेंज करूया, C3 मध्ये C2 ऍड करणार. सो दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू काय होणार 1 1 1 ए बी सी. जे आपण चेंज करत नाहीत कॉलम ते तसेच राहणार. C3 मध्ये C2 ऍड करायचे, त्यामुळे C3 फक्त चेंज होणार. C3 काय होईल मग बी प्लस सी प्लस ए, सी प्लस ए प्लस बी अँड ए प्लस बी प्लस सी. आता इथे ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी कंप्लीट C3 ह्या कॉलमला काय ए प्लस बी प्लस सी कॉमन आहे, तर आपण डिटर्मिनंटच्या बाहेर घेऊया. म्हणजे काय होईल, सो फर्स्ट कॉलम ॲज इट इज 1 1 1, सेकंड कॉलम ए बी सी तसाच, आणि आपण कॉमन बाहेर काढणार आहोत, ते आधी कॉमन काढूया. थर्ड C3 मधनं ए प्लस बी प्लस सी कॉमन काढूया, ए प्लस बी प्लस. आता फर्स्ट कॉलम ॲज इट इज ए बी सी, आणि आता थर्ड कॉलम मध्ये सगळं कॉमन गेलेलं आहे, कॉमन सगळे गेले नंबर्स मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे काय राहिलं 1 1 1 राहिलं, 1 1 1 राहिलं. आता बघितलं तर C1 आणि C3 दोन कॉलम सेम आहेत, त्यामुळे आयडेंटिकल असल्यामुळे इज इक्वल टू 0 मिळालं. आणि आपण इक्वल 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 करत आलो, इक्वल टू 0, त्यामुळे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली 0. नेक्स्ट एक्झाम्पल इव्हॅल्युएट ए प्लस 1 ए प्लस 2 ए प्लस 3 ए प्लस 4 ए प्लस 5 ए प्लस 6 ए प्लस 7 ए प्लस 8. आता हे ऑब्झर्व केल्यावर लगेच लक्षात येईल की याच्यात डिफरन्स हे एपी सारखं दिसते, सो डिफरन्स सेम येणार आहे. त्यामुळे सपोज आपण R2 मायनस R1 केलं, साधारण बघायचं की R2 मायनस R1 का C2 मायनस C1, म्हणजे कॉलम मायनस कॉलम का रो मायनस रो केल्यावर ते होते. काही वेळेला दोन्ही ठिकाणी होतं, रो मायनस रो केलं तरी होतं, कॉलम मायनस कॉलम केलं तरी होतं, आणि ते सिम्पल होतं. सो रो मायनस रो केलं तर ए प्लस 3 मायनस ही रो केली तर ए कॅन्सल होईल आणि 3 राहील. इथे पण ए कॅन्सल होईल आणि 4 मायनस 1 म्हणजे 3 राहील. म्हणजे सेम सेम नंबर्स राहणार, जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये झालं होतं तसंच होणार आहे. सो R2 मधून R1 मायनस करूया, आणि इथे ऑब्झर्व केलं तर 6 मायनस 3 म्हणजे 3, 7 मायनस 4 म्हणजे 3, 8 मायनस, म्हणजे R3 मायनस R2 आणि R2 मायनस R1 ह्या दोन्ही आपल्याला प्रोसेस कराव्या लागतील, म्हणजे दोन रोज सेम येतील. सो ते आपण करणार आहोत. R3 मायनस R2 मायनस R1, सो R2 चेंज होणार अँड R3 मायनस R2, सो R3 चेंज होणार. ह्या दोन्ही एकाच वेळेला का करायला लागतात सांगितले, कारण एकदा आपण ही प्रोसेस केली की तो चेंज होतो, दिसायला चेंज होतो ना, तो जरी व्हॅल्यू सेम राहणार असेल तरी रिप्रेझेंटेशन चेंज होतं, मग ती नंतर चेंज झालेली R2 यूज करता येते, म्हणून एकाच वेळेला या दोन्ही प्रोसेस करायची. सो दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू काय होणार R2 मायनस R1. हे तसंच राहणार फर्स्ट रो ए प्लस 1 ए प्लस 2, कारण त्याच्यात आपण काही चेंजेस करत नाही. सेकंड रो मध्ये काय काय होणार आहे R2 मायनस R1 मीन्स ए प्लस 3 मायनस ए, देन ए प्लस 4 मायनस ए मायनस 1, कारण मायनस करणार नाही, देन ए प्लस 5 मायनस ए मायनस 2 असं होणार. आणि R3 मायनस R2 मीन्स काय होणार आहे ए प्लस 6 मायनस ए मायनस 3, a plus 7 minus a minus 4 and a plus 8 minus a minus 5, कारण minus of a plus 5 is the math sign change. So which is equal to first row as it is a plus 1 a plus 2, आणि सेकंड रो मध्ये काय काय झालं बघा, ए गेलं म्हणजे 3 राहिलं, इथे ए गेलं 4 minus 1 म्हणजे 3 राहिलं, इथे 3 आणि इथे पण 3, आणि इथे पण ए कॅन्सल होता 5 मायनस 2. सिमिलरली हियर ए कॅन्सल होता, इथे 6 मायनस 3 7 मायनस 4, म्हणजे इथे पण सगळीकडे 3 3 3. जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण दोन रोज सेम केल्या तसंच इथे पण सेम झाल्या, जस्ट हे ऑपरेशन केल्यामुळे आपल्याला या दोन रोज सेम झाल्या, आणि दोन रोज आयडेंटिकल आहे, त्यामुळे आन्सर अर्थातच 0 आहे. तर ह्या डिटर्मिनंटचा आन्सर 0 आलं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकता, किंवा मग डायरेक्ट
डिटर्मिनंटचा फॉर्म्युला अप्लाय करून सुद्धा आन्सर काढल्यात, सगळं सिम्प्लिफाय केलं की फायनली ते 0च येणार.